नमस्कार मैत्रिणींनो, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हिरव्या मुगाचे पराठे। तर चला बघूया। तर मी ते 1 तास मूग डाळ घेतली आहे हिरवी सालासकटची आणि 1 तास भिजत ठेवलेली होती। आणि आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्येच हिरवी मिरची, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता मी 2 चम्मच इथे बेसन पीठ आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ पण घातलेले आहे। मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण की याआधी मी डाळीमध्ये घातलेलं होतं पीठ, त्यामुळे पांढरे तीळ घातलेलं आहे। चवीनुसार तिखट आणि थोडीशी हळद घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पराठे मुलांना पण खूप आवडतात आणि हे प्रोटीनने भरपूर असल्यामुळे हिरव्या मुगाचे पराठे डाळीचे खूप छान वाटतात। तर नक्की एकदा बनवून बघा। आणि मग झटपट होणारी रेसिपी आहे। ऐनवेळी मुलांना डब्यात काय द्यावं हे आपल्याला सुचत नाही, त्यावेळेस ही झटपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे। तर अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आणि एकीकडे मी तावा पण गरम करत ठेवलं होतं, तर थोडंसं तेल घालून घेऊया। आणि जे आपण हे मिश्रण ठेवलेलं होतं मिक्स करून, ते आता आपल्याला 1 चम्मच इथे घालायचं आहे। अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। आणि थोडंसं कढईने आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला पराठा जो आहे तो छान खरपूस आणि खमंग भाजून तयार होतो। आणि आपण यावर आता झाकण ठेवूया। यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटे छान असं शिजू द्यायचं आहे पराठा। तर बघू शकता एक साईडला आपला छान पराठा भाजून तयार आहे। छान मस्त असा क्रिस्पी आणि छान जाडी पण आलेली आहे पराठ्याला। गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान पराठा आपला शेकून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त जाळीदार पराठा आपला बनवून तयार आहे। तर दुसरी बाजू पण आपण असं तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला मूग डाळीचा पराठा तयार झालेला आहे। अशा प्रकारेच बाकीचे पण आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहे। बघू शकता मस्त असा पराठा झटपट आपला तयार पण झालेला आहे। तर मुलांना टिफिनसाठी खूप छान अशी रेसिपी आहे आणि लवकर पण बनवून तयार होतात। तर नक्की एकदा बनवून बघा। हे पराठे खायला पण खूप पौष्टिक असतात आणि पोट पण भरतो याच्याने लवकर। आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पण खूप छान अशी ही रेसिपी आहे। आणि बघू शकता छान मऊ व लुसलुशीत पराठा आपला तयार आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा।